नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आलोय प्रेरणा ग्रीनटेक पुणे येथे आणि मॅडम मी एक वेगळा उपक्रम नवीन शेतकऱ्यांसाठी राबवलेला आहे. तर त्या उपक्रमाची आणि मॅडमची आपण पूर्ण माहिती घेऊया. प्रथमतः मॅडम आपला परिचय आमच्या भारत फार्मच्या शेतकऱ्यांना करून द्या. नमस्कार, माझं नाव प्रेरणा विजयकुमार थोरात. माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर आणि सध्या मी शेतीपूरक व्यवसायामध्ये काम करत आहे. तर माती आणि आपण शेतीमध्ये वापरणारं पाणी ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याच्यावर सध्या खूप कमी काम केलं जात आहे आणि त्याच्यावर जास्त काम करण्याची गरज आहे असं ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं त्यावेळेस इकोसाईट म्हणून जी कंपनी आहे त्यांचं प्रोडक्ट आहे सॉइल डॉक्टर. अच्छा. तर त्या प्रोडक्ट बद्दल आम्ही अजून माहिती जाणून घेतली आणि तो प्रोडक्ट आम्ही परचेस केला आणि त्याचं सगळ्यात मेन उद्दिष्ट हे आहे की शेतकऱ्यांना माती आणि पाणी परीक्षण योग्य दरात आणि योग्य वेळात करून देणे. बरोबर. याचा काय काय शेतकऱ्यांना फायदा होईल पुढे जाऊन? प्रथमतः त्यांना त्यांच्या मातीबद्दल आणि शेतात जे सिंचनासाठी पाणी वापरतात त्याच्या क्वालिटीबद्दल कळेल. खतांच्या वापरामध्ये खूप फायदा होईल की आपल्या मातीमध्ये नेमके कुठली पोषक द्रव्य आहेत आणि कुठल्याची कमतरता आहे हे ज्यावेळेस शेतकऱ्यांना सुरुवातीलाच आयडिया येईल त्यावेळेस त्यांना खतांच्या जो खर्च आहे खतांचा खर्च त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बचत होईल. बरोबर. आणि अति प्रमाणात खतं वापरल्या गेल्यामुळे जे आपल्या जमिनीची जी क्वालिटी खराब होत चाललेली आहे तर ती पण आपण वाचवू शकतो. चला तर मग आपण बघूया यांचं जे युनिट आहे ते. हे जे डिव्हाइस आहे ते इकडं महाराष्ट्रामध्ये आणण्याचं तुमच्या डोक्यामध्ये कसं आलेल त्यावेळी? सध्या आपण जी परिस्थिती बघतोय की माती परीक्षण आणि पाणी परीक्षण ह्यासाठी लागणारा कालावधी ह्यात इतका वेळ जातोय की शेतकऱ्यांना व्यवस्थित रिपोर्ट मिळत नाही. पण रिपोर्ट जरी भेटला तरी तो व्यवस्थितरित्या समजावून सांगणे आणि त्यानुसार खतांचं व्यवस्थापन करणे हे सध्या खूप कमी प्रमाणात होत आहे. तर हे रॅपिड टेस्टिंग डिव्हाइसमुळे तो आपण वेळ वाचवतोय आणि शेतकऱ्यांना अतिशय वैज्ञानिक पद्धतीने माहिती पुरवून त्यांचं खतांचं व्यवस्थापन करण्यामध्ये आपण त्यांची मदत करू शकतो. हे एका बॅग मध्येच पूर्ण डिव्हाइस बसलेला आहे का? हो हो, एका बॅग मध्ये हे डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये आपण आपले न्यूट्रिएंट्सची कॉन्टेंट किती आहे ते चेक करू शकतो. त्यासोबतच ह्याच्यामध्ये TDS मीटर आहे, pH चेक करायचा प्रोब आहे, शेकर त्यांनी दिलेला आहे आणि हे रिएजंट्स आहेत ज्याच्या मदतीने आपण आपले न्यूट्रिएंट्स एक्स्ट्रॅक्ट करून त्याची क्वांटिटी मेजर करू शकतो. हे सगळे एकाच बॅग मध्ये आले का? हो हो, हे सगळं एकाच बॅग मध्ये आलेलं आहे. आता जर लाईट नसेल, हे तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, लाईट नसेल तर याचा आपण यूज कसा करायचा? ह्याची बॅटरी लाईफ भरपूर आहे. आपण एकदा चार्ज केलेला डिव्हाइस एक दिवसभर पूर्णपणे वापरू शकतो. साधारण किती एका दिवसात सॅम्पल टेस्टिंग होऊ शकते? एका दिवसात 2 ते 3 सॅम्पल टेस्ट होऊ शकतात. एका सॅम्पल टेस्ट करण्यासाठीचा कालावधी हा 2 ते 3 तास आहे. अच्छा. हे जे बॅग आहे याच्या बॅग मध्ये काय काय पॅरामीटर दिलेले होते त्यांनी? त्यांनी टेस्ट ट्यूब्स दिलेले आहेत, जसं की आपण इथे बघू शकता. हा टेस्ट ट्यूबचा स्टँड आहे. मेजरिंग साठीचे टेस्ट ट्यूब्स दिलेले आहेत. हे रिएजंट्स आहेत. परत फिल्टर पेपर, टायट्रेशन साठी लागणारा हा पंप आहे. अच्छा. वेइंग स्केल आहे आपल्याला सॅम्पल मोजून घेण्यासाठी. अच्छा. फिल्टर करण्यासाठीचे फनल्स आहेत. अच्छा. ड्रॉपर आहेत आपल्याला 1 ml 2 ml जे काही रिएजंट्स मोजून घ्यायला लागतात त्याच्यासाठी हे ड्रॉपर प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि जसं इथे आपण बघू शकता ही वॉश बॉटल दिलेली आहे. अच्छा. आणि ही सॅम्पल करण्याची पूर्ण प्रक्रिया याची SOP दिलेली आहे. याच्यामध्ये आपण किती पॅरामीटरनं सॉइल टेस्टिंग करू शकतो? मायक्रो आणि मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स सगळे पॅरामीटर्स चेक होतात, प्लस pH, EC आणि ऑर्गॅनिक कार्बन चेक होतं. सो पाण्याचे जवळजवळ 16 पॅरामीटर्स आणि मातीचे 18 पॅरामीटर्स चेक होतात. अच्छा. आता जो मॅन्युअल जे आपण टेस्टिंग करतो लॅबमध्ये त्याच्यामध्ये करण्याच्या वेळी बरेच प्रोसेस करावे लागतात. टायट्रेशन, त्याच्यानंतर रिएजंट बनवावे लागतात. तर इथं रिएजंट कसे दिलेले आहेत त्यांनी? इथे पावडर फॉर्म मध्ये काही रिएजंट्स आहेत आणि काही रिएजंट्स हे लिक्विड फॉर्म मध्ये आहेत, जसं आपण इथे बघू शकता. सुरुवातीला आपण मातीचा नमुना घेतो, त्याची फाईन
त्याला पावडर हे करतो चाळून, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्टन्स टाकतो. म्हणजे जे मातीमध्ये पोषक द्रव्ये ते एक्स्ट्रॅक्ट व्हावे ह्यासाठी बरोबर. एक्स्ट्रॅक्टन टाकलेले असतात. मग आपण शेकरवर ते शेक करून घेतो. प्रत्येक न्यूट्रिएंटसाठी त्या शेकिंगचा कालावधी वेगवेगळा आहे. त्यानिमित्त तशा ह्याने आपण ह्याच्यावर टाइम सेट करता येतो आपल्याला. हे टाइम सेट करेल त्याच्यानंतर थांबतं का? हा, जसं आपल्याला पॉज करायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपण 30 मिनिट्सचा टाइम जर सेट केला किंवा आपण 5 मिनिट्सचा टाइम सेट केला आणि स्टार्ट केलं, तर 5 मिनिट्स नंतर ह्याचा अलार्म वाजतो आणि मशीन ऑटोमॅटिकली पॉज होतं. अच्छा. सो काही न्यूट्रिएंटसाठी 30 मिनिट्स शेक करावं लागतं, काहीसाठी 10 मिनिट्स, काहीसाठी 5 मिनिट्स आणि काहीसाठी 1 मिनिट. अच्छा. तर त्यानुसार आपण ह्याला टाइमर सेट करू शकतो. याच्यामध्ये आता आपण टायट्रेशन केल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं टेस्ट होतात, किंवा एकदा एक सॅम्पलची प्रोसेसच पूर्ण म्हणजे शेतकऱ्यांना दाखव, म्हणजे Yes. ते त्यांच्या लक्षात येईल. जर तर सुरुवातीला आपण बोरॉनची टेस्ट करूया. बोरांचे पॅरामीटर्स एसओपी दाखवा. सुरुवातीला आपण हे बोरॉन रिएजंट ए टाकतो. लिक्विड आणि पावडर दोन वेगवेगळे रिएजंट येतात. काही पावडर रिएजंट्स आहेत आणि काही लिक्विड रिएजंट्स आहेत. अच्छा. आता 1 ml बोरॉन रिएजंट बी टाकायचा आहे. तर हा 1 ml च्या ड्रॉपरच्या मदतीने आपण टाकू शकतो. हा ड्रॉपरच 1 ml चा. येस. हा असा कलर डेव्हलप होतो. याला साधारणतः वेटिंग टाइम 30 मिनिट्स आहे. अच्छा. तर आपण हा वेटिंग टाइम डिव्हाइस मध्ये सेट करू शकतो. बोरॉन पॅरामीटर सिलेक्ट केलं. स्टार्ट टाइमर. 30 मिनिट्सने आपल्याला इथे नोटिफिकेशन येणार की आपलं बोरॉन टेस्टिंग साठी रेडी आहे. हे बोरॉन वॉटर मधली बोरॉन टेस्टिंगची प्रोसेस आहे का? सॉइल मधली. सॉइल आणि ह्याच्या वॉटर दोन्ही मधलं आपण बोरॉन चेक करू शकतो. अच्छा. आता त्याच्यामध्ये सॉइल टाकलेली आहे का? एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेलं ना आपण, फिल्टर करून घेतलं. याच्यानंतर आपण रिपोर्ट बघूया. शेवटला आपण जो बोरॉनचा रिपोर्ट येणार आहे तो बघूच. पण एक अजून दुसरं होतं की यांच्या इथं पीएच मीटर, त्याच्यानंतर ईसी मीटर, तेही वेगवेगळे दिलेले आहेत यांनी. आणि आता हे शेतकऱ्यांना थोडं म्हणजे कळण्यासाठी अवघड आहे. काय होतं की 1-2 याच्यामध्ये कळत नाही. तर याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे शेतकऱ्यांना समजण्यासाठी किंवा शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या घरी करण्यासाठी काय त्यांना कसं सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे? माती आणि पाण्यामधले सगळ्यात 2 महत्वाचे पॅरामीटर्स आहेत, पीएच आणि ईसी. तुम्ही जी खतं देता किंवा जी पोषक द्रव्ये तुमच्या पिकांना उपलब्ध होतात की नाही, ह्या 2 गोष्टीवर खूप अवलंबून आहे. तुमच्या मातीच्या आणि पाण्याच्या पीएच वर आणि मातीच्या आणि पाण्याच्या ईसी वर. पीएच म्हणजे ज्याला मराठीत आपण सामू म्हणतो आणि ईसी ला विद्युत वाहकता म्हणतो. तर पीएच जर मातीचा कमी असेल तर काही पोषक द्रव्ये तुम्हाला उपलब्ध होणार नाही. तसंच पीएच जर जास्त असेल तर काही पोषक द्रव्ये तुम्हाला उपलब्ध होणार नाही. आयडियल पीएच ची रेंज ही 6.5 ते 7.5. ह्या रेंज मध्ये तुम्हाला सगळे पोषक द्रव्यांची उपलब्धता पिकांना होते. तुम्ही आता ईसीओ पीएच ची जी माहिती सांगितली, तर तुम्हाला असं का वाटतं की शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा व पाण्याचा ईसीओ पीएच माहितीच पाहिजे? पीएच ची आयडियल रेंज आहे 6.5 ते 7.5. ह्या आयडियल रेंज मध्येच तुमच्या पिकांना जी जी योग्य पोषक द्रव्ये आहेत ती उपलब्ध होतात. जर तुमच्या मातीचा पीएच हा 6.5 पेक्षा कमी झाला तर तुमच्या मातीमधला जो फॉस्फरस आहे तो लॉक होतो आणि त्याची उपलब्धता कमी होते. त्याच्यानंतर पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ह्याची डेफिशियन्सीज दिसायला लागतात, ह्याची कमतरता दिसते. तुमचे जी मुळं आहेत ती कमकुवत होतात आणि त्यांची न्यूट्रिएंट अपटेक करायची कॅपॅसिटी कमी होऊन जाते.
आणि जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ज्याला झिंक, फेरस, बोरॉन ह्या जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्याची टॉक्सिसिटी वाढते अच्छा. जर तुमचा पीएच 6.5 पेक्षा कमी असेल. याच्यामुळे झाडाला हार्म होऊ शकतं का? हो, कारण डेफिशियन्सी क्रिएट होते. बरोबर. कॅल्शियम, पोटॅशियम हम्म. आणि मॅग्नेशियम हम्म. हे तुम्ही कितीही टाकलं तुमच्या मातीमध्ये तर पण उपलब्ध होणार पीएच नाही. कमी असल्यामुळे तो झाडांना उपलब्ध होणार नाही. अच्छा. आणि हेच पाण्याचं कसं आहे? सध्या आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर ड्रिप इरिगेशन बरोबर. प्रत्येकाकडे आहे आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स वापरले जात आहे. हम्म. वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्सचा पीएच हा ऍसिडिक असतो आणि जर आपल्या मातीचा पीएचही ऍसिडिक आहे त्यात आपण अजून वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स ऍड करतोय तर किती आपल्या मातीचा पीएच अजून घसरणार आणि अजून आपली माती ही ऍसिडिक होणार आणि त्याचा परिणाम ह्या पोषक द्रव्यांच्या उपलब्धतेवर किंवा त्याची टॉक्सिसिटी होऊन झाडांना हानिकारक होऊ शकतं. बरोबर बरोबर. मग याच्यामुळं आपल्याला कंटिन्यू पीएच व ईसी माहित असणं गरजेचंच आहे बरोबर. पिकांच्या. मातीचा आणि पाण्याचा पीएच आणि ईसी हा माहित असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला खतांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. ओके. मग आता हे तुम्ही शेतकऱ्यांना समजण्यासाठी कोणते कोर्सेस किंवा काय म्हणजे असं ठेवलेलं आहे का की शेतकऱ्यांना पूर्ण एक समजेल? ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपण पीएच म्हणजे काय, ईसी म्हणजे काय आणि पीएच आणि ईसी समजून घेऊन आपल्या खतांचं व्यवस्थापन कसं करता येईल आणि योग्य प्रमाणात खतं वापरून खतांच्या खर्चामध्ये बचत कशी करता येईल हे आम्ही समजावून सांगणार आहोत. तर ते डिव्हाइस वापरायचे कसे, ते स्टोअर कसे करायचे, मेंटेन कसे करायचे, आलेले रीडिंग इंटरप्रिट कशी करायची. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याने त्याचं विहिरीतलं पाणी चेक करायला घेतलं आणि त्याचा ईसी त्याला 1 आलेला आहे तर 1 ईसी म्हणजे नेमकं काय आणि मी काय बदल केले पाहिजे खतं देताना किंवा ते पाणी वापरताना जेणेकरून माझ्या पिकांना सगळी पोषक द्रव्ये व्यवस्थितरित्या उपलब्ध होतील. तर हे आम्ही शेतकऱ्यांना शिकवणार आहोत. अच्छा. आता हे कोण कोण म्हणजे वापरू शकतं सॉइल टेस्टिंगचं जे डिव्हाइस आहे तर याचा यूज कोण कोण करू शकतं? हे पोर्टेबल जे डिव्हाइस आहे ते लार्ज स्केल फार्मर्स यूज करू शकतात, फार्मर प्रोड्युसर कंपनीज यूज करू शकतात की जेणेकरून त्यांचे जे मेंबर फार्मर्स आहेत त्यांना ते एक इन हाऊस फॅसिलिटी प्रोव्हाइड होते आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी एक एक्स्ट्रा सोर्स ऑफ रेव्हेन्यू तयार होतो. ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात गावांमध्ये तर तिथे हे डिव्हाइस जर सेटअप केलं तर गावातल्या युवकांना रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध होते. बरोबर बरोबर. आणि जे मीटर्स आहेत हँड हेल्ड पीएच मीटर्स आणि ईसी मीटर्स ते प्रत्येक शेतकरी वापरू शकतो. म्हणजे प्रत्येक जण आपल्या पाण्याचा आणि जमिनीचा पीएच ईसी चेक करू शकतो. बरोबर. तर आता जे हे डिव्हाइस आहे आणि हा जो सेटअप आहे म्हणजे छोटी सॉइल टेस्टिंगची लॅब आहे बरोबर. तर हा सेटअप करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो शेतकऱ्यांना? साधारण 1.25 लाख रुपये. 1.25 लाख रुपये मध्ये सगळं टेस्टिंग होऊ येस शकतं. येस. हे घेतल्यानंतर ज्यावेळेस खरेदी होते तर त्यावेळेस किती सॉइल सॅम्पल साधारण आपण चेक करू शकतो याच्यावरती? सुरुवातीला तुम्हाला जे कंपनीकडून किट येतं त्याच्यामध्ये तुमचे 25 ते 30 सॅम्पल्स चेक होतात. त्यानंतर तुम्हाला हे रिएजंट्स परत मागवावे लागतात. तर प्रति सॅम्पल रिएजंट्सचा खर्च हा माती परीक्षणासाठी 250 रुपये आहे आणि पाणी परीक्षणासाठी 200 रुपये आहे. त्यात सगळे पॅरामीटर आहे? हो सगळं. अच्छा. मग हे संपल्यानंतर किती एका युनिट डिव्हाइस मध्ये तुम्ही 20 देता आणि त्याच्यानंतर संपले आणि शेतकऱ्यांना मागवायचं असलं किती दिवसामध्ये ते उपलब्ध होऊ शकतं? ते आठवड्याभराच्या आत तुम्हाला उपलब्ध होऊन जाते. आता महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं तुम्ही प्रोग्राम सुरू केलेले आहे? सध्या महाराष्ट्रामध्ये आपण ट्रेनिंग प्रोग्राम पुण्यामध्ये लॉन्च करत आहोत. अच्छा. पुण्याच्या आसपास सोलापूर, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा ट्रेनिंग प्रोग्राम आपण घेत आहोत. तसंच पुढे जाऊन विदर्भ, मराठवाड्यामध्ये पण आपण ट्रेनिंग प्रोग्राम्स घेणार आहोत. अच्छा. आपण दिलेल्या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे आणि तसंच असेच ट्रेनिंग प्रोग्राम आणि अशीच नवीन नवीन माहिती शेतकऱ्यांपर्यंत येत जावी आणि जे असे छोटे डिव्हाइस आहेत ज्याच्यामुळं सॉइल टेस्टिंग आपल्याला एकदम कमी खर्चामध्ये होणार आहे आणि आपल्या घरी आपल्याला टेस्टिंग करता येणार आहे सॉइल टेस्टिंग. तर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपण दिलेल्या माहितीबद्दल पुन्हा एकदा मी आभारी आहे. थँक्यू.